चला लगेच फोल्डिंग लावून घ्यायचं, वेळ नको. दुसऱ्या फेरीला पहिला मॅच असेल. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. सारा शिवकर संघाने सीएसके संघाला परास्त केला. दुसरीकडे रुनव 11 नाहरेन टीमने तवजे मजकूर संघाला परास्त करत असताना मात्र या स्पर्धेतील पहिला सामना जिंकलाय. त्यामुळे आपण हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ठिकाणी खेळतोय. सामना 4 ओव्हरचा असेल. टीम शिवकर संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फोल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय राहिलाय. चला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा, जास्त वेळ नको. शिवकर संघ चला प्लीज थोडं लक्ष द्या. तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. 4 षटकांसाठी लक्षात ठेवा. 3 षटकं फेकण्यासाठी 15 मिनिटाचा अवधी राहील. त्यामुळे तुम्ही बेवरती सामना सुरू करा. पहिल्या दिवसाचा या स्पर्धेचा विचार केला तर VRCC विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ उसाटणे समीर पाटीलचा संघ क्वालिफाय झाला आहे स्पर्धेमध्ये. कालचा ए गटाचा लॉर्ड्स होता. त्या लॉर्ड्समधून आपल्याच घरच्या मैदानावरती चांगलं प्रदर्शन राहिलं, एक्झिबिशन राहिलं टीम जीजी स्पोर्ट वाकण संघाचा. तो संघ सुद्धा क्वालिफाय झाला. 8 संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. याच्यानंतर सामना होईल चैतन्येश्वर खुटारीच्या विरोधात DCC कोपरा आणि शेवटचा सामना असेल किरवलीच्या विरोधात डिंगडॉंग कासगाव. अशा 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. अत्यंत चांगली स्पर्धा पाहतोय आपण. वैदेही हर्षिका 11 वाकण आयोजित वाकण ट्रॉफी 2025 पर्व आपल्याला पाहा मिळतोय. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी सालाबाद प्रमाणे सातत्याने मैदानावरती कंटिन्यू क्रिकेटची स्पर्धा असेल, इतर लग्न सोहळा असेल, या वारकरी संप्रदायाचा सप्ताह असेल, याच मैदानावरती सातत्याने कार्यक्रम आयोजित केले जातात. अतिशय सुंदर असं मैदान नागमुंबरेश्वरचं वाकणचं मैदान आपल्याला या ठिकाणी पाहा मिळतोय. चला फोल्डिंग लावायचंय. 4 षटकांचा सामना असेल. सारा शिवकर टॉस जिंकल्यानंतर फोल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मागचे 2 सामने काहीसे एकतर्फी पाहायला मिळाले, कारण सुरुवातीला स्कोरच झाला नाही आहे. त्यामुळे के करत असताना विपक्षी संघ सहजरित्या त्या दाबा चेस करतोय. मात्र आता दोन्ही संघाने एक सामना जिंकला, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्षा मेन रोड वरती पार्किंग केलेली आहे. कोणाची रिक्षा थोडी पुढे घ्या. तिच्या जो मिरर आहे, आरसा आहे, त्याच्यावरती सूर्याची किरण पडतात आणि मग खेळाडूंना त्रास होतो. या समचे उत्कृष्ट पकवाजवादक याच गावातील वाकणगावचे जयेंद्र भोईर, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेची मुख्य जबाबदारी घेणारे दर्शनदादा भोईर, आपलं सुद्धा स्वागत आहे. चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बस स्टॉप लग. चला सामना सुरू होतोय. सलामीची जोडी पाहतोय नारायण संघाची स्ट्राईकला विके आजारे आणि नॉन स्ट्राईकला आयुष पाटीलला पाहतोय. गोलंदाज वासुदेव आंग्रे मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार होता. बाईक आहे रस्त्यावरती, बाईक पार्क केलेली आहे पहा तिकडे. हो, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पसलाय. लॉंग ऑफला टिपलाय झेल, संपलाय तो विकी हजारेचा खेळ. पहिल्याच बॉलवरती नारायण टीमला मोठा धक्का. हॅलो, रिक्षा आहे.
निहाल निहाल गायकर त्या ठिकाणी पुढे आज ही गॅसची लाईन आहे ना तिथे समोर रिक्षा आहे आणि बाईक सुद्धा आहे. हा ती बाईक आहे बघ निहाल पुढे पुढे हा मागे मागे लेफ्ट साइडला लेफ्ट लेफ्ट ती रिक्षा पण काढा आणि लेफ्ट साइडला बाईक आहे. हा ती बाईक हा ओके थँक्यू. पुढे रिक्षा आहे. चला न्यू बॅटर मयूर मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ झाला होता. ओ बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न. गोलंदाज वासुदेवची चांगली गोलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा एक षटक फेकत असताना 2 विकेट मिळवले होतेच याच गोलंदाजाने. पॉवर प्ले मध्ये त्याला एकपटलं गेलंय या आणलं गेलंय सारा शिवकरच्या वतीने. फुलटॉस पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल. लॉंगॉनला फोल्डर नाही या स्क्रीन समोर. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. पहिला दणदणीत चौकार. आल्या आल्या चौकाराने सुरुवात करत असताना पाहिलं आपण धावसंख्या झाली आहे ती 4 स्कोरबोर्ड वरती. मयूर मात्रेला पाहतो या बंडाऊनचा खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याचं चांगलं प्रदर्शन राहिलंय. आता मात्र एक विकेट लवकर गेली आहे बिकीची त्यामुळे आता त्याच्यावरती जबाबदारी आहे. ओ बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडूची लाईन अत्यंत चांगली प्रकारे पहा मिळतोय. चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावी. वासुदेवने मगाशी सुद्धा माईक वरती सांगितलं की सध्या आमचा संघ चांगली कामगिरी करतोय फॉर्म मध्ये त्यामुळे आम्हाला मैदानावरती खेळणं आम्ही जास्त पसंत करतो आणि चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना आमची कामगिरी सुद्धा चांगली झाली आहे हे त्यांनी सांगितलं. ओ पुन्हा एकदा वन्स अगेन. वा अगदी मस्त गोलंदाजी. अचूक टप्पा भेदकता विविधता विभिन्नता आणत असताना या गोलंदाजीमध्ये गोलंदाज किती फास्टर असला तरी सुद्धा त्याला गती कितीही असली तरी अचूक टप्पा ठेवणं फार महत्वाचं असतं. क्रिकेटमध्ये वेगाला नाही तर तुमच्या अचूक टप्प्याला फार महत्व आहे. त्यामुळे चांगली गोलंदाजी करत असताना वासुदेवला पाहिलं गेलं पहिल्या षटकामध्ये. फटका चांगल्या हवेत खेळल्यात. फोल्डर नाहीये. 2 फोल्डर आल्या तोपर्यंत दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केली जातोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 1 गडी बाद झाला आणि धावा आल्या त्या 6 धावा. संत आणि सावध सुरुवात करत असताना पहा मिळतो आपल्याला ऋणव 11 नारेन या टीमचा. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संत आणि सावध सुरुवात करत असताना नारायण संघ पाहतोय अद्याप एक खेळाडू बाद झालाय. चला शिवकर संघ जास्त वेळ नको. 15 मिनिटाचा अवधी तुम्हाला 3 ओव्हरसाठी दिलेला आहे हे लक्षात ठेवा. सूचना का देतोय आज 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत सेमीफायनल फायनल त्यामुळे तुम्ही जास्त वेळ घेऊ नका.
दुसरं षटक मयूर घरतला पाहतोय. दुसरा षटक घेऊन आला आपल्या सहारा शिवकर या संघाच्या वतीने. नेक्स्ट मॅच खुटारीच्या विरोधात कोपरा. दोन्ही संघ आपण आला असाल तर टॉससाठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. आयुष पाटीलला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. चांगला केला करावा लागेल. आतापर्यंत फक्त 6 धाबा आल्यात. त्यामुळे उर्वरित 18 बॉल मध्ये अद्याप किती धाबा बनवेल संघ. बिगेट करण्याचा प्रयत्न राहिला ऑन साइडला. एकेरी धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही अद्यापर्यंत पाहिलं तर. फक्त एकच चौकार आहे. वासुदेव ने अतिशय चांगलं षटक फेकलं. जिथे कर्णधाराने जबाबदारी त्याच्यावरती दिली होती ती जबाबदारी लिलायपणे पार पाडत असताना तो आपल्याला पाहायला मिळाला. एवढी चांगली गोलंदाजी त्याच्या वतीने पाहायला मिळाली. दुसरं षटक मार्गस. फटका दर चांगला आहे. ग्राउंड शॉट पाहायला मिळतं. स्क्रीन समोर एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल होता मात्र नकार दिला जातोय. फिल्डर अगदी वेगाने आले चेंडूवरती. तोपर्यंत एकच धाव मिळाली. संत सुरुवात पाहतोय. अद्यापर्यंत मोठे पडके येत नाहीये. 4 षटकांचा सामना आहे. संधी आहे दोन्ही संघांना एक एक सामने जिंकल्यामुळे पुढे सरकण्याची. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर छेजमेंट चांगलं होतं. डीप मिड विकेटला वासुदेव आलंय. नो मिस्टेक. फलंदाज बाद. दुसरा धक्का टीम नाहरेनला. दोन खेळाडू बाद झाल्यात. अगदी चांगला झेल स्वीकारला. डीप मिड विकेटला चेंडूकडे लक्ष ठेवलं. डावकुरी आताचा फलंदाज मिथुन भोईर. मिथुनला पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगतीपथावर. क्लीन बोल्ड. यू मिस. डेफिनेटली पाशमन गॉन. लागोपाठचा तिसरा धक्का लागलाय टीम नाहरेनला. ऋतिकाला आता ऑन हॅट्रिक. ऑन आहे. गोलंदाज अतिशय चांगली कामगिरी करत असताना दुसरं षटक मयूर घरतला पाहतोय. ज्याने लागोपाठ 2 चेंडूवरती 2 धक्के दिल्यात आणि आता या धक्क्यातून सावरेल का संघ. अतिशय चांगली कामगिरी या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या. अद्यापर्यंत एकच चौकार नारायण संघाच्या वतीने पाहायला मिळाला. त्यामुळे आता त्यानं चांगले फटकेबाजी करावी लागेल. दुसरीकडे चांगली गोलंदाजी करतोय सहारा शिवकर संघ. फुलटॉस. फायदा उठू शकले नाही. या फक्त एकच धाव मिळेल. गुड बॉलिंग गुड फिल्डिंग. धावा झाल्यात त्या स्कोरबोर्ड वरती फक्त 9 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना 9 रन्स पाहायला मिळतात. लास्ट गो. चांगली कामगिरी मयूरने सुद्धा पाहायला मिळाली आपल्याला या दुसऱ्या ओव्हरमध्ये शिवकर टीमच्या वतीने खेळत असताना. जागा बनवून खेळायचं होतं. चेंडू अत्यंत प्रचंड वेग होता चेंडूचा. चेंडू गेलाय डॉट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय.
3 विकेट, धाबा आहेत त्या फक्त 9 धावा. पहिल्या षटकात धाबा आल्या 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये धाबा आल्या फक्त 3. त्यामुळे 12 चेंडूंचा खेळ संपलाय, फक्त 9 धाबा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. अद्याप वेळ आहे नारायण संघाकडे या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा उभ्या केल्या तर एक फायटिंग स्कोर होऊ शकतो. कारण याच खेळपट्टीवरती धाबांसाठी तुम्हाला झगडावं लागतं, धाबांसाठी भरपूर मेहनत करावी लागते. अशा खेळपट्टीवरती पाहतोय आपण अत्यंत चांगली खेळपट्टी, सातत्याने मैदानावरती सराव सुद्धा होतोय, सामने सुद्धा होतात, तरी सुद्धा अत्यंत चांगली खेळपट्टी आपल्याला पाहा मिळतोय. एवढी खूप मेहनत घेतात प्रत्येक आयोजक. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल आवेत आहे, फिल्डर पुढे एकदा वासुदेव, नो मिस्टेक, बॅटर होईल बाद. आणखीन एक धक्का लागत असताना टीम नारेनला. एकामागोमाग एक विकेट होत गेल्यात. वैभव आला आता 5व्या क्रमांकाचा हा खेळाडू पाहा मिळतोय. अद्यापर्यंत एकच चौकार या इनिंग मध्ये पाहिला, सिंगल डबल नाही आहेत, फक्त डॉट बॉल विकेट असंच काहीच चित्र पाहायला मिळत असताना आपल्याला खूप चांगली गोलंदाज वैभवला पाहतोय आणि बॅटिंग ऑर्डर मध्ये सुद्धा वैभवच आलाय. चांगली गोलंदाजी पाहिली अद्यापर्यंत शिवकर टीमची. पहिलाच बॉल पुल करायचा होता, बॉल अभेत आहे, फिल्डर पाठीमागे राहिले, तोपर्यंत फक्त सिंगल. गुड फिल्डिंग. डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहा मिळतो. शांत क्रिकेट, कोणत्याही प्रकारचा शोर शराबा नाही आहे. जेव्हा चौकार षटकार लागत असते तेव्हा प्रेक्षकांच्या आरोल्या, शिट्ट्या, टाळ्या आपल्याला सातत्याने ऐकायला मिळतात. हा चला टीम आपण रिपोर्टिंग करा. खुटारी संघ आणि कोपरा यावेळेस बिगिट केलाय, फटका चांगला आहे, हवेशी वार्तालाप करत असताना ठोकलाय तो शानदार षटकार. येऊ नका शिवकर संघ, टाइम आलर्ट आहे, लक्षात ठेवा तुम्ही. षटकार टोकलाय, कधीपासून डॉट बॉल एकेरी धाबा येत होत्या, आता एक षटकार आलाय, त्यामुळे आता धावसंख्या फ्लाय होत असताना पाहतोय 16 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. सलामीचा बॅटर मयूर मात्रे, एक चौकार एक षटकार. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगला बॅटिंग झाली होती, या मॅच मध्ये सुद्धा एकाही फलंदाज झाला त्याच्या व्यतिरिक्त सध्या तरी काही करता आलं नाही आहे. जेव्हा सुरुवातीला धक्के लागतात त्या धक्क्यातून सावरावं लागतं, अशा वेळेला मयूरने मात्र एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. चेंडूची चाचपणी केली जातोय, बाहेर गेला होता चेंडू, तेच सांगत असताना चला डीसीसी कोपरा संघ आलाय, मोस्ट वेलकम, स्वागत आहे आपलं. यावेळेस पुढे एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. ओ व्हॉट अ शॉट, सुपर षटकार, लागोपाठचा दुसरा.
मला 22 22 धाबा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. लागोपाठ 2 षटकार मयूर मात्रेच्या बॅटमधून आल्यात. त्यामुळे आता स्कोरकडे प्रस्थान करत असताना पाहतोय टीम मीटिंग करण्यासाठी भाग पाडलं गेलाय सारा शिवकर संघाला. कारण 2 षटकार आल्यात. थोडीशी टीम मीटिंग सुद्धा करत असताना टीम पहा मिळतो आपल्याला. हा सामना पाहतोय आपण दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आहे. चला कुटारीचे कॅप्टन सुद्धा आल्यात. स्वागत आहे आपल्या दोन्ही टीमचे कॅप्टन. 2 षटकार मगाशी 2 चेंडू 2 विकेट आले. आता 2 चेंडू 2 षटकार मयूर मात्रेच्या बॅटमधून पहा मिळतात. तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडा अटॅक केला जातोय. ओ फुलटॉस होता. पायाचा वापर करत असताना एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. मिस झालाय. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. तिसरी धाव घ्यायची होती मात्र नकार दिला जातोय. 24 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. धावांसाठी तुम्ही संघर्ष करत असताना पहा मिळतो आपल्याला मैदानामध्ये. कारण सकाळपासून एकी संघाला 50 पेक्षा जास्त धाबा बनवता आल्या नाही आहेत. त्यामुळे गोलंदाजांचं जास्त वर्चस्व येते पहा मिळतं. लास्ट गो शेवटचा चेंडू ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. गॅपमध्ये ढकलला. डीपेक्षा कव्हरला. एक धाव स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता मात्र पुन्हा एकदा धाव एक बटली गेले. लास्ट मोमेंटला मयूरने कॉल दिला आणि या 2 धावा अंकित केल्यात. स्कोरबोर्ड वरती पाणी घेऊन जायचंय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 26 धावा 26. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या शिवकर संघ. 3 ओव्हरचा केस संपलाय. 3 ओव्हरमध्ये 26 धाबा झाल्यात. अद्यापर्यंत 4 खेळाडू 4 गडी बाद झाल्यात. रुनव 11 नाहरेन या संघाचं दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. याच्यानंतर मॅच असेल ती कुटारीच्या विरोधात कोपरा आणि त्यानंतर किरवलीच्या विरोधात कासगाव. असे 8 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना पहा मिळतील. पहिल्या दिवसामध्ये VRCC अर्थातच विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ समीर पाटीलचा वुसाटणे संघ क्वालिफाय झालाय. काल वाकण संघ या ठिकाणी क्वालिफाय होताना पाहायला मिळालं आणि आज या 8 संघातून एक संघ क्वालिफाय होईल. चौथं षटक पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न संदीप आला शेवटचा षटक घेऊन. पहिला चेंडू डॉट च्या माध्यमातून पाहायला मिळाला आपल्याला. अतिशय चांगले मागच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग झाली. 2 षटकार आले ना तिथे धावसंख्येला थोडासा आकार देण्याचा प्रयत्न केला गेलाय. कारण 2 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा धावा जमवण्याचा प्रयत्न नारायण संघाचा राहिला. मयूर मात्रेचा हो पूल केला. पटका चांगला हवेत आहे. फिल्डर दूरवरून आल्यात. कॅचिटचा कॉल मात्र झेल ड्रॉप झालाय आणि त्या ठिकाणी एक धाव मिळत असताना 27 धाबा. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. पाहतोय नारायणच्या विरोधात सहारा शिवकर हा संघ खेळत असताना एकमेकांच्या विरोधात आज या वाकणच्या नागमुंबरेश्वर मैदानावरती हे संघ उभे राहिल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना संदीपला पाहतोय.
ओ पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, रिव्हर्स केला गेलाय. फलंदाज बाद होतोय. ज्याने चांगली बॅटिंग केली होती तो फलंदाज मयूर. चा प्रयत्न केला, फलंदाज बाद झालाय. ज्याने 23 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. पवन आलाय खेळपट्टीवरती. चांगला खेळ चालला होता. मागच्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा जमवण्याचा प्रयत्न राहिलाय नारायण संघाचा, मात्र आता मयूर बाद झालाय. संदीप पाटीलचं शेवटचं अंतिम षटक. पहिल्या 2 ओव्हरमध्ये संघर्ष केला, स्ट्रगल केला आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा फास्टेस्ट बॅटिंग करण्याचा प्रयत्न राहिला नारायण संघाचा. मात्र चौथ्या ओव्हरमध्ये जेथे धावांची गरज होती तिथं ऐन मोक्याच्या क्षणी मयूर सारखा फलंदाज बाद झाला. त्यामुळे आता उर्वरित चेंडूवरती किती धावा जमेल. अलॉंग द कार्पेट एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहजरित्या या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. मागच्या काही सामन्यामध्ये पाहिलं तर धावांसाठी भरपूर प्रयत्न, कठोर परिश्रम करावे लागतात तुम्हाला मैदानावरती खेळ करत असताना. सातत्याने खेळपट्टी, जास्त खेळपट्ट्या पाहिल्या तर आपण फलंदाजासाठी अनुकूल ठरतात. मात्र या खेळपट्टीवरती गोलंदाजाने आपलं वर्चस्व प्राप्त केलंय, चांगली गोलंदाजी केली. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल, विकेट मिळाली आहे. रनआउटची विकेट होती. स्ट्राईकला रोटेट करण्याचा प्रयत्न. लक्ष असू द्या, सर्व टीमला विनंती आहे की या सामन्याचे नियम आहेत. खरं तर कल्याण डोंबिवली क्रिकेटचे आमचे नियम आहेत की अगोदर विकेट पाहिले जातात, त्यानंतर टॉस. समीर आलाय आता मैदानावरती. चला नवीन बॅटर मैदानावरती पाहतो. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा जागा बनवून घ्यायचं होतंय. कीपरला समजला नाही आणि तोपर्यंत लेग बाईचच्या स्वरूपामध्ये एक धाव, बाईचच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळत असताना शेवटचा अंतिम चेंडू आहे. या ओव्हरमध्ये धावा येणं अपेक्षित होतं नारायण संघाला, मध्ये तसं काही पाहायला मिळालं नाही आहे आणि एकूण धावा झाल्या त्या आता 31 धावा. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात, मात्र लक्षात ठेवा तुमचे विकेट जास्त, विकेटला फार महत्व आहे इथे. नो टॉस, कारण टॉसला महत्व नाही आहे. धावा चेस सुद्धा करायच्या नाही आहेत, फक्त विकेट पाहिले जातात अगोदर. त्यामुळे आपण लक्ष ठेवा विकेटकडे. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या खुटारी आणि त्याचबरोबर कोपरा, आमचे 21 ग्रुपचे ओनर अविनाश दादा म्हात्रे यांच्या शुभ असे आपण करतोय टॉस या 2 टीम मध्ये. चला हेड अँड टेल आहे. चला कोपरे संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल हेड आलाय. टॉस डीसीसी कोपरा संघ टॉस जिंकलाय. निर्णय का असेल? 1 मिनिट. चला निर्णय आपल्याला पेंडिंग ठेवता. यस, पेंडिंग ठेवण्यात आला निर्णय. डीसीसी कोपरा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा मैदानावरती निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम देवेश म्हात्रेचा संघ कुटारी संघ, ज्याला इन्व्हाइट केलंय बॅटिंगसाठी. की आजच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेथे टीम नारायण संघाने
फार कमी धाबा केल्या, मात्र कमी धाबेवरतीच तुम्हाला जर चांगली गोलंदाजी झाली तर त्या धाबांचं संरक्षण करता येतं, हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं. आणि जसं खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल, आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही बदल करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये मायक्रोफोनवर येतील आमचे साथी समोलोचक मित्र साई पाटील सर यांचा आवाज आपल्याला ऐका मिळेल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो. तर या मंचावरती आपण एक सन्मान करतोय. शाहूदादा पाटील यांना विनंती करेन की सन्मान्य आकाशजी भोपी हे उपस्थित आहेत, त्यांचा आपण या मंचावरती सदिच्छा सन्मान करावा. मी त्यांना विनंती करेन. मुख्य अतिथी कक्षामध्ये आकाशजी भोपी यांचा सदिच्छा सन्मान होत असताना आपल्याला पाहा मिळतोय. थँक्यू जगदीश पाटील सर, थँक्यू बालू सर. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. द्वितीय फेरीतील पहिली मॅच आपण पाहतो. एका बाजूनं नारंग संघ खेळतो आणि विरोधात सहारा शिवकर. लक्ष 33चं आहे. 7 गणांच्या मोबदल्यात पहिल्या डावात बनवल्या त्या 32 धावा. लक्ष फारसं मोठं नाहीये, परंतु गोलंदाजी अटॅक खूप चांगला आहे. मागच्याच मॅचमध्ये आपण पाहिलं मयूर म्हात्रेची लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 विकेट आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि 3 विकेट होते, माफ करा. ही माहिती आमचे भावार्थ देत असताना गुणसंख्या लेखन ते करतायत. 33 धावसंख्येचं लक्ष पूर्ण करायचं आहे. सामना बरोबर सुटला तर प्रथमतः विकेटचा विचार केला जातो, त्यानंतर टॉस पाहिला जाईल याची दक्षता. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सोमनाथ गायकर आपल्याला पाहायला मिळतोय. सोमनाथला आपण पाहू शकाल. समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण प्रणय आणि सोबत आकाश तुपेला आपण पाहतोय. आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये भरोशेमंद जोडी मैदानात आपण पाहू शकाल. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक सोमनाथ कडनं आपल्याला पाहायला मिळेल. फील्डची जर रचना आपण पाहिली तर डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. उर्वरित मिड ऑन देखील आपण पाहू शकाल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, गली, चांगला चेंडू. ह्या ठिकाणी झेलची दाट शक्यता होती, परंतु एकाच हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. कठीण झेल होता, इतकासा सोपा झेल नव्हता, कारण की झेलवरती धावून जायचं होतं. अगदी फिल्डर पासनं हा झेल दूर होता, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. एफर्ट चांगला होता, परंतु झेल कलेक्ट करू शकले नाहीत आणि बालबाल बचावला असं आपण म्हणू शकतो. प्रणयला 1 धाव आणि 1 धावेनं पाठलाग करण्यास सुरुवात झाली आहे ती सहारा शिवकर कडनं. 4 षटकांनी 4 षटकामध्ये विजयासाठी 33 धावा बनवायच्या आहेत. सोमनाथ पुढील बॉल आउटसाइड दी लेग स्टंप. व्हाईट बॉल पंचांकडनं सूचना या ठिकाणी जरूर केली जाते. अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. 2 धावा धावपळकावरती. सलामीर फलंदाज आकाशला आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. दर्जेदार फलंदाज आहेत.
चहूबाजूला फटके त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. इथे देखील समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, पाहतोय, पाहत राहील. चेंडू जाईल तो सीमारेषा पार. दमदार हिट, षटकार. आणि थंडी आता वाढत चालली आहे. काल रात्री देखील भरपूर थंडी आपण अनुभवली आणि आज देखील वातावरणामध्ये आपल्याला गारवा पाहायला मिळतोय. प्रचंड वाऱ्याचा वेग सोबत अगदी वातावरणामध्ये फारशी उष्णता जाणवत नाही आणि फलंदाज खेळाडूंसाठी ही खूप जमेची बाब असेल. इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला 2 इन अ रो. दुसरा षटकार फलंदाज आकाश तुपेकडे सातत्यानं वार आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 चेंडू सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधून. दोन चेंडू आणि सलग 2 षटकार आपल्याला आकाशच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. धावफलक आता पोहोचवले ते 14च्या घरात. लक्ष छोटं आहे 33 धावसंख्येचं आणि आक्रमकतेनं बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आक्रमकतेसोबत टेम्परमेंट देखील दाखवत असताना आकाश टोपेला आपण पाहतोय. मी म्हटलं होतं या खेळाडूच्या क्षमतेचा जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तेव्हा ह्या खेळाडूचा जरूर उल्लेख होतो की चहूबाजूला चतुरस्र खेळ या खेळाडूकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की समोरच्या दिशेला एक षटकार मिड विकेटला आपण पाहिलं तर एक डाऊन दी ग्राउंड देखील षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगला चेंडू शांत ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे बॉल हाताला लावावे लागतील ते सोमनाथला देखील. कारण की मॅच मध्ये आपल्या फलंदाजांनी पाठबॉल फारसं उभारलं नाही. या लो स्कोरिंग सामना आहे आणि लो स्कोरिंग सामना जेव्हा डिफेंड करायचा असतो तेव्हा अगदी भेदक गोलंदाजी आणि सोबत क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला उंच ठेवावा लागतो. तो प्रयत्न आता करत असताना टीम नारेंजला आपण पाहतोय. द विकेटचा चेंडू समोरच्या दिशेला खेळतात. डाऊन दी ग्राउंड स्क्रीनच्या समोर बॉल फील्ड होईल तोपर्यंत अवधी होता फक्त एकच धाव कंप्लीट होईल. या एकच्या मदतीनं धावफलक 15 आकड्यावरती. प्रत्युत्तर द्यायचं आहे 33 धावसंख्येचं. 17 धावा माफ करा कारण की मागच्या बॉलवरती देखील 2 धावा एकवटल्या होत्या. एकंदरीत एका षटकाचा खेळ संपलाय आणि सोमनाथच्या अगेन्स्ट पॉवर प्ले मध्ये दमदार बॅटिंग करत असताना आकाशकडनं 2 तडाखेबंद षटकार देखील आपण पाहिले आणि एकंदरीत बिनबाद 17 अशी जबरदस्त सुरुवात विजयाच्या दिशेनं वाटचाल आपल्याला पाहायला मिळते ती सहारा शिवकर या टीमची. सतरा धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. आता गरज आहे ती फक्त 16 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 18. म्हणजे समीकरण सोपं केलं पहिल्या षटकामध्ये. निम्मा पल्ला पार झाला फक्त 6 बॉलमध्ये आणि इथनं निम्मा पल्ला गाठायचा आहे तो 18 बॉलमध्ये. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर मात्रे आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या मॅच मध्ये दमखम पाहिला होता गोलंदाजीमध्ये मयूरचा. या मॅच मध्ये देखील तशी कामगिरी करावी लागेल आणि पहिल्याच बॉलवरती मात्र महत्वपूर्ण सफलता ज्या विकेटची गरज होती जो ब्रेक थ्रू संघाला अपेक्षित होता त्या आकाशला मात्र त्यानं माघारी पाठवले. धक्का पहिला पाठलाग करत असताना सहारा शिवकरला. वाऱ्याचा प्रचंड वेग आपण पाहू शकाल. या क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा आपण स्पर्धा पाहतो तेव्हा तेव्हा हे दृश्य नियमित आपल्याला पाहायला मिळतंय. आणि निसर्ग अजूनही आपल्या परिसरामध्ये आपल्याला शाबूत पाहायला मिळतो.
कारण की काही ठिकाणी सिमेंटची जंगलं आपण पाहतोय, भरपूर मोठे टावर्स आणि मैदानं देखील उपलब्ध नसतात. परंतु हे एक अतिशय सुरेख मैदान, ज्या पद्धतीने आमचे जगदीश सर यांनी देखील म्हटलं होतं की अनेक लग्न समारंभ असतील, अनेक चांगले चांगले कार्यक्रम असतील ह्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि खास करून मोठमोठ्या स्पर्धा देखील ह्या क्रीडांगणावरती आपण आवर्जून पाहतो. अप्पर कट करायचं होतं, उंची होती बॉलमध्ये, 1 फॉर दी ऑर. ही ऑर्निंग आता सध्या मयूर मात्रेला दिली जाते, कारण की षटकामध्ये एक चेंडू अशा पद्धतीचा आपण हाताळू शकता आणि ती ऑर्निंग. 16 चेंडू आणि आता 16 धावसंख्येची आवश्यकता. रणबॉल आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात तब्बल 17 आल्या होत्या, त्यानंतर वापसी आपल्याला मयूरची पाहायला जरूर मिळते. पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट. अशाच पद्धतीचे चेंडू त्याला फेकावे लागतील. रिव्हर्स खेळायचं होतं, इज अँड टेकन. सेकंड विकेट डाऊन. शून्यावरती मात्र वासुदेव देखील आल्या पावली माघारी सरकलाय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी पाहायला मिळेल का? जे प्रेक्षक नाराज होते सुरुवातीला नारायण संघाचे, कारण की माहित होते ही मॅच आता त्यांच्या हातातनं निसटली की काय, परंतु अजूनही मयूर मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगतोय की मॅच संपली नाही, जोपर्यंत आम्ही लढतोय तोपर्यंत आमचा प्रयत्न असेल की सामना आम्ही जिंकू. तो आत्मविश्वास सध्या तरी ते दर्शवतायत, परंतु काय घडेल. एका बाजूला जबरदस्त सुरुवात आपण पाहिली होती, आकाशी तो बाद झाल्यानंतर संघ आता पुन्हा बॅकफुटला येईल की काय असा प्रश्नचिन्ह. 17चं योगदान देऊन आकाश बाद झालाय आणि त्या मैदानाच्या आतमध्ये प्रणव आणि साथीन आता नौका फलंदाज उत्तम पाटील. मागच्या मॅच मध्ये षटकारानं सामना फिनिश केला होता तो उत्तम पाटील. 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील कमावलं होतं, परंतु आता मॅच मध्ये रणबॉल इक्वेशन आहे. अशा मोमेंटला शांत डोक्यानं खेळ करावा लागेल. एका बाजूला मागच्या मॅच मध्ये जी गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजीची पुनरावृत्ती या मॅच मध्ये देखील करत असताना मयूर म्हात्रेला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये देखील 3 विकेट त्यानं घेतले होते आणि पूर्णतः ह्या सामन्यामध्ये पुन्हा शिरकाव करण्याचा प्रयत्न आता मयूरचा पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू त्यानं हाताळलेत, एकही धाव खर्च केली नाहीये आणि 2 मोहरे त्यानं टिपलेत. जे एका बाजूला डॉट बॉल पर्सेंटेज आणि सातत्यानं विकेट ही कामगिरी जर केली तर या मॅच मध्ये पुन्हा पलटवार, पुन्हा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. 2 गडी बाद झालेत 17 ह्या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडला उत्तम यांना आपण पाहतोय. फुल्लेंचा चेंडू प्रहार केलाय खाली क्षेत्र आणि बॉल अगदी चाललाय हवेत सोबत सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. तर क्रिएट झालं होतं सहारा शिवकर वरती. ह्या षटकाराने ते प्रेशर रिलीज झालंय असं आपण म्हणू शकतो. कासगाव संघ आलाय, त्यांचं देखील स्वागत. हलक्या हातानं फक्त स्कूप करण्याचा प्रयत्न. दरम्यान 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवलाय आणि 2 देखील पूर्ण होत आहेत. तर याच दरम्यान पाहतोय आमचे हरिभक्त पारायण सत्यओम बुवा गायकर जे गेसरचे आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. अनेक सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिष्ठित ग्रामस्थ सातत्यानं अतिथी कक्षात आपण पाहू शकाल. तर आलेल्या संपूर्ण आमच्या मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत आणि विनंती आहे मान्यवरांना, सन्माननीय सत्यवानजी बुवा यांचं शुभ आगमन झाले तर त्यांना विनंती असेल की या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. परंतु स्वागत फलंदाज करतो की काय. 1 षटकार आला, त्यानंतर 2 धावा देखील शांत डोक्यानं पूर्ण केल्या आणि इथे तब्बल जर आपण विचार केला तर धावा एकवटल्यात त्या 3. म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट वरती आता लक्ष केंद्रित केलंय. माहित आहे सिंगल डबल देखील ही मॅच आपण जिंकू शकतो आणि त्या प्रकारचा खेळ ते करतात. सुरुवातीला जरूर थोड्या चुका या षटकात त्यांनी केल्या. 2 गडी त्यांचे बाद झाले. त्यानंतर उर्वरित जे 3 चेंडू होते तिथे मात्र 11 धावा एकवटल्या आणि आता संघ पोहोचलाय तो अर्थातच 28 या आकड्यावरती. आता आवश्यकता आहे ती फक्त 5 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक राहिले ते तब्बल 12. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत डीसीसी कोपरा आणि विरुद्ध चैतनेश्वर कुटारी या 2 संघादरम्यान. सामना जसा हा फिनिश होईल लगेचच मॅचला आपण सुरुवात करायची आहे. टॉस कोपरानं जिंकलाय. यस, बॅटिंग टीम. मला तरी वाटतं कोपरा संघानं टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते टीम खुटारीला. आपण खेळाडू कक्षाच्या दिशेनं रवाना व्हायचं आहे, कारण की ही मॅच अगदी समाप्तीच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. कारण की 12 मध्ये 5 हवेत. 5 मध्ये जर 12 असते तर मॅच मध्ये मजा असती, परंतु 12 बॉल मध्ये 5 धावा. समीकरण खूपच सोपं आहे.
क्रिकेटमध्ये चमत्कार घडतात, परंतु ज्या पद्धतीचा खेळ सध्या उत्तम पाटील आणि प्रणव करतात ते पाहता विकी हजारी षटक क्रमांक 30. विकीचा वापर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. आज बरेचसे खेळाडू उपस्थित नव्हते. खरं तर ऋणव इलेव्हन नारायणचा विचार केला तर अमरला आपण पाहिलं नाही, प्रेमनाथ देखील नव्हते, विकी माने म्हणजे प्रमुख 3 खेळाडू, स्वप्नील देखील नव्हते, बरेचसे खेळाडू नव्हते. म्हणजे आज त्या खेळाडूंची कमतरता वाचली. स्क्वेअरकटचा देखणा फटका, बॉल चाललाय तो सीमारेषा पार, विजयाचा चौकार, सामना जिंकलाय तो सहारा शिवकर्ण. खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेत सहभाग नोंदवला अतिशय चांगला खेळ करणाऱ्या टीम ऋणव इलेव्हन नारायणचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो की वेळेत आपण या ठिकाणी उपस्थित होता. तर पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साथी गुणसंख्या लेखक आमचे भावार्थ आम्हाला माहिती देतात की या मॅच मध्ये दमदार गोलंदाजी झाली. पहिल्या षटकात 6 धावा 1 विकेट, त्यानंतर दुसऱ्या षटकात मयूर घरतला आपण पाहिलं फक्त धावा 3 2 विकेट. आणि जरूर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर घरत, ज्यानं षटक फेकलं, दुसऱ्या 2 विकेट आणि फक्त धावा 3 खर्च केल्या. लो स्कोरिंग सामना होता. गोलंदाजाचा विचार जरूर होईल आणि गोलंदाजी करत असताना दमखम मयूर घरतचा आपण पाहिला आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो, एक सन्मान आहे.